ओम नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 12वा। परीक्षिताचा जन्म। शौनक सांगे सुताशी, अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा अचूक मारा केला, उत्तरेचा गर्भ नष्ट झाला, भगवंताने पुन्हा तो जिवंत केला, ऐसा परीक्षिताचा दिव्य जन्म। ज्यास शुकदेव ज्ञानोपदेश करीती, त्याच्या जन्म कर्म मृत्यू व नंतरची गती, परीक्षिताची अशी सविस्तर माहिती, योग्य असल्यास आम्हास सांगावी। सूत सांगे शौनकाशी, प्रजेला पित्या समान पालन करीत, तसेच प्रजेस प्रसन्न ठेवीत, सर्व भोगांपासून निस्पृह राहत, श्रीकृष्ण चरण सेवेने युधिष्ठिर विपुल संपत्ती बाळगून, यज्ञामुळे श्रेष्ठत्व मिळवून, पत्नींची व बंधूंची अनुकूलता प्राप्त करून पृथ्वीवर सत्ता करीती। जंबूद्वीपाचे स्वामी असत, त्यांची कीर्ती स्वर्गापर्यंत, देवताही ज्याची इच्छा करीत, ती भोग सामग्री युधिष्ठिरापाशी। परंतु भुकेलेल्याला जैसे केवळ अन्न लागते, अन्य वस्तूंची त्यास अपेक्षा नसते, तैसे केवळ भगवंतामुळेच सुख लाभते युधिष्ठिराशी। परीक्षिताच्या जन्माचे रहस्य। उत्तरेच्या गर्भातील वीर, ब्रह्मास्त्रामुळे जेव्हा पोळला फार, दर्शन घडले त्यास खरोखर ज्योतिर्मय दिव्य पुरुषाचे। तो अंगठ्या एवढा अच्युत, सुंदर श्याम वर्ण शुद्ध अत्यंत, पितांबर विद्युलते समान चकाकत, ऐसे रूप त्या पुरुषाचे। डोईवर मुकुट झळकत, सुंदर कुंडले कानात, डोळे लाल किंचित, ऐसे रूप त्या पुरुषाचे। लांब व सुंदर चार हात, कोलिता समान जळणारी गदा हातात, ती घेऊन वारंवार स्वतः फिरवीत, गर्भस्थ शिशु भोवती फिरू लागला। गदेने ब्रह्मास्त्र तेजास शांत करीतो, जैसे सूर्य धुक्याला किरणांनी पिटाळतो, त्या दिव्य पुरुषास पाहून शिशु विचार करतो, कोण असावा हा। ऐसे 10 मासाच्या शिशु समोर धर्मरक्षक भगवान श्रीकृष्ण गदाधर, शांत करूनी ब्रह्मास्त्राची धार अंतर्धान पावले। अनुकूल ग्रहांच्या उदय समयी, सर्व सद्गुणाच्या विकास मुहूर्त समयी, पांडू वंशीय बालक जन्म घेई, जे अत्यंत तेजस्वी पांडू राजा समान। महाराज युधिष्ठिरांनी अत्यंत प्रसन्न मनानी, धौम्य कृपाचार्य आदी ब्राह्मणाकडून जातकर्म संस्कार केले। बालकाची नाळ तोडण्यापूर्वीचा काळ, ज्यास म्हणतात प्रजातीर्थ काळ, ती दान देण्यास्तव योग्य वेळ, ते दान अक्षय असते स्मृतीप्रमाणे। म्हणून राजा युधिष्ठिरानी सुवर्ण गायी गावे जमिनी, उत्तम प्रतीचे घोडे व अन्न देऊनी ब्राह्मणास तृप्त केले। संतुष्ट होऊनी ब्राह्मण यती, युधिष्ठिरास हे सांगती, आहे ही प्रतिकूल कालगती, पूर्वंश होत होता खंडित, परंतु आपणावर कृपा छत्र श्री विष्णूचे, यास्तव रक्षण केले या बालकाचे, म्हणून विष्णुरात नाव ठेवावे याचे, हा भगवंताचा परमभक्त होईल। युधिष्ठिर महाराज विचारती ब्राह्मणासी, पवित्र कीर्ती महात्मे राजर्षीचे, अमुच्या वंशातल्या पूर्वजांचे, हे बालक त्यांचे अनुकरण करील का। ब्राह्मण उत्तर देतात युधिष्ठिर महाराजांना, मनुपुत्र इक्ष्वाकू समान, हा प्रजा पालन करीन, आणि दशरथ पुत्र श्रीरामा समान, हा ब्राह्मण भक्त व सत्य प्रतिज्ञ होईल। उशीनर देशाचा राजा शिबी समान, शरणागत वत्सल होवोनी हा दान करीन। यज्ञकर्त्यात दुष्यंत पुत्र भरता समान, हा आपुल्या वंशाचे यश पसरवील। सहस्रार्जुन व कुंतीपुत्र अर्जुना समान, धनुर्धार्यात होईल अग्रगण्य, तसेच अग्नी समान अजिंक्य राहून, दुस्तर समुद्रा समान होईल।
सिंहासारखा पराक्रमी होईल, हिमालया समान आश्रय देईल, पृथ्वी समान क्षमाशील राहील, क्षमाशील माता पित्या समान, पितामहा ब्रह्मदेवा समान, अंगी समता बाळगेन, भगवान शंकरा समान होईल कृपाळू, लक्ष्मीपती भगवान श्री विष्णू समान, सर्व प्राणी मात्रास आश्रय देऊन, समस्त सद्गुण धारण करून, अनुयायी होईल श्री कृष्णाचा, उदार होईल रत्नदेवा समान, धार्मिक ययाती समान, बली समान धैर्यवान, प्रल्हादा समान निष्ठावान श्री कृष्णावरी. हरि ओम तत्सत.